एकच धाव पंचांनी घोषित केली आहे. प्रभात आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर राम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आली आहे. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असेल आपण याची नोंद घ्या विनंती असणार आहे. अमित माडेश्वर आत्ताचा निर्णय कळवा. एकच धाव. येस. पुढचा बॉल उडवलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे आणि या बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रात. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लाऊड अपील पंचांकडे जरूर केली आहे. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 3 या 4 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 6 या आकड्यावर. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय प्रतीक शर्मा यांचा. यष्टीरक्षक आहे सलमान. बॉल त्या ठिकाणी अडवलाय त्यांनी देखील आणि रन मात्र आता मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आणखीन एक वेगवान चेंडू. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सहा धावा धावफलकावरती झाल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 6. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज निकेत. षटक क्रमांक 2 निकेत. निकेतचा पहिलाच बॉल खूपच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धावफलकावरती 7 या आकड्यावर.
पुढचा बॉल प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आहे निकेत यांनी. पहिलाच बॉल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. यावेळेला आणखीन एक बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर गोशंकी क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. आणखीन एका धावेची भर होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचते धावफलकावरती 8 या आकड्यावर. यावेळेला जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळलाय. बॉलला पाठवलंय गोशंकी क्षेत्रामध्ये. आणखीन एका धावेची भर होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचले धावफलकावरती 9 या आकड्यावर. यावेळेला मोठा फटका खेळलाय. आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चाललाय गोशंकी क्षेत्रात. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 10 या आकड्यावर. चांगला बॉल पाहायला मिळतोय. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निकेत आलेत. पुढचा बॉल यावेळेला देखील आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. आणखीन एक डॉट बॉल पहा काही षटक हाताळलंय. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 4च धावा खर्च केल्यात निकेत यांनी. आशिष कौशिक पंडित आलेत गोलंदाजीसाठी. त्याचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली आहे. यावेळेला मोठा फटका खेळलाय रामाने. बॉलला पाठवलंय. येस, बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार रामाच्या बॅटमधून.
यावेळेला जर आता आपण पाहिलं तर बॅटची कडा आणि हा बॉल जर आपण पाहिला तर गेलाय घोषंकी क्षेत्रामध्ये. एकेरी धाबेसाठी धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 17 ना? 18 या आकड्यावर. चांगला बॉल पाहायला मिळालाय. बॅटची कडा यष्टीरक्षकाने झेल पकडलाय. विकेट आलीये. फलंदाज रामबाद. रोहित परदेशी नवीन बॅटर. रोहित आले फलंदाजीसाठी. पहिलाच बॉल खेळत असताना बीट होताना पाहायला मिळाले. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आशिष कौशिक प्रभावित करणारी गोलंदाजी संपूर्ण दिवसामध्ये राहिली आहे. मागील मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये 5 धावा रोखायच्या होत्या आपल्या संघासाठी आणि तो कारनामा करून देखील दाखवलाय आशिष कौशिक पंडित यांनी. पुढचा बॉल आणखीन एक निर्धाव बॉल या ठिकाणी हाताळला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 18 जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार आहे. रिया 11 प्रभादेवी या संघाला. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर भेटीला येतेय. आणखीन एक मोठी स्पर्धा, नामांकित स्पर्धा एस-पी बॉईज रबर बॉल ट्रॉफी 2024 दिनांक 18 जुलै ते 22 जुलै ही स्पर्धा रंगणार आहे. सफाळे येथे, पालघर येथे ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचं जर आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक रोख रक्कम ₹1,00,000, द्वितीय पारितोषिक ₹50,000, तृतीय पारितोषिक ₹25,000, चतुर्थ पारितोषिक ₹25,000 व पाचवं पारितोषिक जर आपण पाहिलं तर ₹25,000 असणार आहे. मालिकावीरासाठी सायकल असेल आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर बेस्ट बॅटरसाठी बॅट असेल आणि बेस्ट बॉलरसाठी आकर्षक असे शूज असतील. आपण जर पाहिलं तर 8 संघांमध्ये ओपन लॉट खेळला जाईल. 22 तारखेला म्हणजेच दिनांक 22 जुलै 2024 रोजी खुल्या गटातील हे सर्वच खेळाडू आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतील. त्यानंतर आपण जर पाहिलं त्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसरी मोठी स्पर्धा भेटीला येते ती म्हणजे दिनांक 20 आणि 21 जुलै 2024 रोजी शिवसेना पुरस्कृत धर्मवीर चषक 2024 ओपन आणि खेरवाडी विधानसभा क्षेत्र. एकूण जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये रोख रक्कम 2,50,000 व आकर्षक असा झळाळता करंडक प्रथम पारितोषिक असणार आहे या स्पर्धेचं. द्वितीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर 1,50,000 व आकर्षक असा झळाळता करंडक तब्बल 5 कॅमेरासह YouTubeद्वारा लिंकच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल.
आणि आपण जर पाहिलं तर आणखीन एक मोठी स्पर्धा दिनांक 27 व 28 जुलै 2024 रोजी आपल्या भेटीला येईल. ती म्हणजे माहीम धमाका 2024. प्रथमच जर आपण पाहिलं तर रबर बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषिक ₹1,00,000 व आकर्षक असा चषक. द्वितीय पारितोषिक असणार आहे ₹50,000 व आकर्षक असा चषक. माहीम रेती बंदर, माहीम या ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचं देखील थेट थेट प्रक्षेपण प्रोलिंग स्पोर्ट्स म्हणजेच विपुलदादा पंडुलकर आणि संपूर्ण त्यांची टेक्निकल टीम तुमच्या भेटीला घेऊन येते. आज जर आपण पाहिलं तर सान्वी सिक्सर आयोजित पावसाळी धमाका क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा दुसरी सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगतेय. दुसऱ्या सेमीफायनलची दुसरी इनिंग 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. सलामीवीर 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आलेत. रोहन भोसले आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर प्रथमेश बेलछेडा म्हणजेच अण्णा फलंदाजीसाठी आलेत. गोलंदाजीसाठी मेहबूब शेख. ट्रोलिंग स्पोर्ट्स या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचंय. कारण आपण पाहिलं तर खूप साऱ्या स्पर्धा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहेत. विपुलदादा पंडुलकर यांच्या माध्यमातून खूप साऱ्या नामांकित, अग्रमानांकित स्पर्धा आपल्या तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळेच की काय विनंती असेल YouTubeद्वारे आमच्या समवेत प्रेक्षक जुळलेत. या मैदानामध्ये जे प्रेक्षक जुळलेत त्यांना विनंती असणार आहे आपण YouTubeवरती जा. ट्रोलिंग स्पोर्ट्स सर्च करा. या ट्रोलिंग स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जातोय मॅचच्या दिशेने 18 बॉलमध्ये 19 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी सलामीवीर बॅटर आहे रोहन भोसले आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश बेलछेडा अण्णा, गोलंदाजीसाठी मेहबूब शेख. मेहबूब शेख गोलंदाजीसाठी 18 बॉलमध्ये 19 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर मोठा फटका खेळलाय रोहन यांनी. पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. पुढील बॉल असेल फ्री हिट. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका प्रथमेश बेलचेडा अण्णाच्या बॅटमधून बॉलनं पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. लो फुलटॉस बॉल मेहबूबचा त्याच्यावरती आक्रमण फ्री हिटचा बॉल होता. अक्षरशः फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार अण्णाने ठोकलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 8. म्हणजेच जिंकण्यासाठी आणखीन 11 धावांची गरज आहे. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. वाईड बॉल प्लस 1 अशा 2 धावा. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 10 या आकड्यावर. म्हणजेच जिंकण्यासाठी आणखीन 9 धावांची गरज असणार आहे.
यावेळेला जर आपण पाहिलं तर अडवलाय बॉल. ओव्हरथ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. यावेळेला उडवलाय बॉल. व्हॉट अ शॉट! स्टँड अँड डिलिव्हर. कव्हर शॉट डोक्यावरून. प्रथमेश बेलचेडा अण्णाच्या बॅटमधून आणखीन एक रुबाबदार षटकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 17 या आकड्यावर. व्हॉट अ शॉट! ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. कव्हर शोधून काढला आणि या बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 19 धावा करायचे आहेत. 17 झाल्यात धावफलकावरती. आणखीन 2 धावांची गरज. यावेळेला आणखीन एक बॉल. तेच उत्तर, तेच नाव आणि या बॉलला देखील पाठवलंय बॉडी लाईनच्या बाहेर. सामना जिंकलाय टीम रिया 11 प्रभादेवी या संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. हॅलो टीम वाकेश्वर बॉयज. काँग्रॅच्युलेशन टीम रिया 11 प्रभादेवी. पहिल्याच षटकामध्ये मॅच फिनिश. विनंती असेल वाळकेश्वर बॉयज संघमालक कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचे. आयोजन समितीच्या माध्यमातून एक विशेष सन्मान आपला देखील केला जाईल. सुबोध सर आपण देखील या. येस, या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल प्रथमेश बेलछेडा अण्णा.